ठाणे शहर येथे सील आश्रम पनवेल ही संस्था रस्त्यावर फुटपाथवर राहणारी बेवारस आजारी जखमी वेरसळ मूकबधीर भिकारी पकडून 18 वर्षावरील पुरुष व महिला यांना ताब्यात घेऊन उपचार करून पुनर्वसन करण्याचे सामाजिक कार्य करत आहेत। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील रुग्णांना घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्सचे उद्घाटन माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डोंगरे साहेब यांच्या हस्ते दिनांक 10/6/2024 रोजी सकाळी 11 वाजता ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात करण्यात आले आहे। ते राबवत आहेत। समाजातील निराधार, आजारी, कुटुंबाकडून दुर्लक्षित, वयोवृद्ध जे शारीरिक आणि मानसिक वेदनेने पीडित आहेत त्यांना रेस्क्यू करून त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना त्यांच्या कुटुंबियासमवेत पुन्हा रियुनाईट करण्याचं काम ते करत आहेत। निश्चितच एक स्तुत्य उपक्रम आहे। या उपक्रमाला माननीय पोलीस आयुक्तांच्या वतीने आणि संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो। पोलीस दल सुद्धा निश्चितपणे हेच काम जवळपास करत असतं। जे समाजात जे मिसिंग आहेत, लहान मुलं असो, महिला असो, वयोवृद्ध असो, त्यांना रेस्क्यू करणे, त्यांचा शोध घेणे, त्यांच्या कुटुंबापर्यंत त्यांना पोहोचवणे हे कार्य आम्ही अहोरात्र करतच असतो। या कार्यक्रमाला अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व या संस्थेचे पदाधिकारी हजर होते। हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पाडला आहे। त्यानंतर वमर्शोहर चौथा माळा पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर येथे आहे। मैं सीपी सर की तरफ से और पूरे ठाणे पुलिस कमिश्नर की तरफ से एश्योर करता हूँ कि हम भी आपके इस काम में आज से जुड़े हुए हैं। अगर वैसे देखा जाए तो पुलिस भी यही काम करती है, रेस्क्यू करती है। जो रास्ते पर छोटे बच्चे हो, सीनियर सिटीजन हो या किसी की प्रॉपर्टी हो जो मिलती है उसको हम कस्टडी में लेते हैं, उसको कहाँ पहुंचाना या उसको जो बेसिक केयर है वो हम भी लेते हैं। और जो अलग अलग एजेंसीज है गवर्नमेंट की उसके जरिए रिहेबिलिट करने की कोशिश भी करते हैं और रीयूनाइट करने की भी कोशिश हमारी लगातार जारी होती है। क्योंकि हम ही फिर अगर कोई मिसिंग बच्चा हो या सीनियर सिटीजन हो जो उनको मिलने के बाद हम सभी जो स्टेट के अन्य पुलिस डिपार्टमेंट है या डिफरेंट ये है। लक्ष्मीनारायण बदनाम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे।